मुंगसर संघाच्या पुरे दारोमदार दर्शन मंदालेवर पाहायला मिळतात. दर्शन मंदाले जर 3-1 ओव्हर जर टिकला तर स्कोअर बोर्ड कुठे सोडून दिले सर्वांना माहिती आहे. फक्त क्रीजवर टिकणं गरजेचं आहे. आपाप पुढची टीम त्याच्या इर्दगिर्द चालत असते दर्शन मंडलेच्या. बघूया कोणत्या पद्धतीने दर्शन मंडले मैदानाच्या आतमध्ये खेळी करेल. लाडची या संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने पाडून प्रथम क्षेत्ररक्षकाची निवड केली. बघूया लाडचीचा हा निर्णय कितपर्यंत योग्य ठरतो ते बघणं गरजेचं आहे. कारण का छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ह्या मैदानावर तुम्ही पाहाल तर ज्याच्या बाजूने नाणेफेकीचा कौल पडतो तो प्रथम क्षेत्ररक्षकाची निवड करतोय. पंचांचा 6 षटकांचा सामना आहे. तुम्ही जर पाहाल जयमल्ला चषकामध्ये 6-6 षटकं पूर्ण होतात. कालच्या दिवशी पूर्ण 6-6 षटकं आपल्याला पाहायला मिळाले होते. बघूया परत एकदा. पहिला चेंडू पायावर फेकला गेलेला. यावेळेस बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. पंचांशी संपर्क होतोय. योग्य चिल्लबडे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये समोर जर पाहिलं स्क्वेअर लेग पंच महेंद्र बाबा थेटे स्क्वेअर लेग पंच म्हणून पाहत आहे. भूमिका पाहत आहे. काम पाहत आहे. बघूया परत एकदा रवी. यावेळेस रवीवर हल्ला बोल चढवताना दर्शन मंदाले पाहायला मिळतोय. यावेळेस पायावर चेंडू पॅडवर जाऊन आदळतोय. मोठा पटका खेळायचा प्रयत्न होता. खोदून काढायचा प्रयत्न होता दर्शनचा, पण यावेळेस सफल नाही झाला. निर्धाव चेंडू प्रेशर निर्धाव चेंडू टाकल्यानंतर फलंदाजावर थोडं प्रेशर पाहायला मिळतं. सामना तुम्ही पाहाल तर खूप महत्वाचा आहे दोन्ही संघाला. शिव NSK आज संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. गिरणाऱ्यातला नावाजलेला संघ शिव NSK आज संघाने प्रवेश केलाय क्वार्टर फायनल मध्ये. या सामन्यामध्ये जो विजय होईल तो भिडेल शिव NSK सोबत. यावेळेस भिरकवलाय सी बा. अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दर्शन ओ यावेळेस फ्लॅट. काय जबरदस्त फटका होता आणि त्या फटकेला झटका दिला तो क्षेत्ररक्षकाने. कायच सुटला हरकत नाही, पण एफर्ट 100% लावले गेले होते. या स्पर्धेच्या अंतर्गत आपण पाहणारे मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक ब्रँडेड कंपनी सायकल त्यांच्या अंतर्गत या स्पर्धेला मिळाली गेली आहे. सन्माननीय बापू भाऊ लबडे ह्या मॅचचा आनंद घेताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर पाहायला मिळत आहे. त्यांचाही सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. जाऊया परत एकदा मैदानाच्या आत. आता मात्र कनेक्शन किती डीप लॉंग ऑफ वाईड इश लॉंग आपला क्षेत्ररक्षक. ओ यावेळेस रवी झेल सोडतोय आणि दर्शन मंदाले सारख्या फलंदाजाला एक जीवनदान आणि त्याच्यात मिळतंय 6चं वरदान. येतोय षटकार 6. तुम्ही बॅकफुटवर जाऊन हा फटका पाहायला मिळाला. काय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या षटकाराच्या मदतीने वाढती धावसंख्या 24 धावा लागल्यात बोर्डावर. 1.2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जय मल्हार चषकामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. युट्यूबला जे माझे मित्र बांधव पाहत असेल त्यांचाही सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही या जय मल्हार चषकाला प्रेम दाखवलं
तुमची प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या अंतर्गत. परत एकदा क्लास, कोणताही फिल्डर जागेहून ना हल्ला ना डुल्ला, येतोय 4चा वार. 437 फोर आले आणि 386 षटकार आलेत या स्पर्धेत. विजय मल्हार चषक 2026 मध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. चेंडू आणा परव, बॉल परव, दमले काय? हल्ला बॉल चढवलाय दर्शन मांदेलेने. हो, यावेळेस बॅकफुटर जाऊन पुल केलंय, चेंडूला केलंय दर्शन मांदेलेने गुल. येतोय मॅक्सिमम बिग हिट, बिग षटकार 6. काय जबरदस्त जबरदस्त फलंदाजी. आणि दर्शन बंदले बघू शकता साइड अँगल कॅमेरामधून बॅकफुटर जाऊन एक लाजवाब अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. हम्म? 34 धावा वैयक्तिक, मी तर म्हणतोय दर्शन मांदेलेच्या 33 धावा आहे, टीमच्या धावा आहेत 34. परत एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. ज्यावेळेस प्रोजेक्टेड स्कोर याच सरासरीने चालली तर ते 113 धावा दाखवत आहे. इथून लाडची संघाला काहीतरी करावं लागेल, या धावांची गती कमी करावं लागेल तर दर्शन मंदिर अजून 2 वर टिकला आता समजून घ्या सामन्यापासून अतिशय दूर घेऊन जाईल लाडची संघाला. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आमचे सन्माननीय अशोक दिवे कमेंट करताय की जाणता राजा बेलगाव डागा कधी आहे. या स्पर्धेमध्ये जाणता राजा बेलगाव डागा नाहीये, सहभाग घेतलाच नाहीये त्यांनी. याच्यामध्येच येतोय मॅक्सिमम षटकार 6. षटक संपलंय, षटक संपण्याची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या पाहाल 40 धावा लागल्यात बोर्डावर, 39 धावा. अनिश्चित षटक संपलंय, धावसंख्या 40 धावा लागल्यात आणि वैयक्तिक दर्शन मांदलेची जर धावा पाशाल 12 चेंडूचा सामना केला 39 धावा. आता अमोलला फक्त एक काम करायचंय, सिंगल जर काढून जर त्याला स्ट्राईकवर बोलवलं तर निश्चित अजूनही परत एकदा चान्स निश्चित दर्शन मांदलेकडे मिळेल. पण ते काम रवीला फेटाळून लावावं लागेल, रवीला चांगलं बॉलिंग करायला लागेल. जास्तीत जास्त दर्शन मांदेला स्ट्राईक पासून कसं वंचित ठेवता येईल हे करावा लागेल रवीला. बघूया प्रेक्षक राजाही जुडलायच ऑनलाईन, कारण की दर्शन मंदलेची बॅटिंग पाहतात त्यालाही सपोर्ट करताना बघायला मिळतात. प्रमोद भाऊ हेगडे हेंगडे प्रमोद भाऊ हेंगडेही जुडलेत. कमॉन दर्शन भाऊ, असे दर्शक जुडतात, प्रेक्षक जुडतायत जय मल्हार चषकामध्ये. त्यांचंही सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आयोजन कमिटीच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने तुम्ही कमेंट टाकतायत मी वाचवून दाखवतोय, तुमचंही नाव ऑनलाईन या स्पर्धेमध्ये घेतलं जातात, कारण की भरपूर जण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि दर्शन मंडली सारखा एक स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगलं प्रदर्शन आपल्या मुंगसरा गावाकडनं बघायला मिळत आहेत. आणि लाडची या संघाला कमबॅक करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर एक चांगला अष्टपैलू खेळाडू रवी आपल्याला पाहायला मिळतोय. समोर फलंदाज अमोल, पहिला चेंडू वेगाने टाकलेला ऑफ स्टंपच्या बाहेर येतोय. फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू फ्री हिट.
बघूया परत एकदा रवी कमबॅक करेल का, फ्री हिटचा फायदा उचलेल का बोल. यावेळेस धरला, ओहो यावेळेस थांबवलंय, ठरला नेमक्याला गेम. गेम झाला असता आता, पण दर्शनने थांबवलंय अमोलला की थांब दादा, नाही तर इकडं गेम व्हायची शक्यता वाढली होती. 41 धावांवर स्कोरबोर्ड थांबलाय. 2.1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अमोलने 2 चेंडू खेळले, अजूनही खातं खोललं नाही आपलं. जास्तीत जास्त धावा आणि स्ट्राईकवर बोलावं लागेल दर्शन मांदलेला. बघूया रवी वंचित ठेवते त्याला, नॉन स्ट्राईक एंडला उभं ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये लाडची संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये आता थोडंसं पाहायला मिळतंय की धावा थोड्या कमी येताना, कारण की दर्शन मंदले नॉन स्ट्राईकला उभा राहिलाय. अजय मल्हार चषक 2026चा 6वा दिवस अतिशय थाटामाटात पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं. बघा पार्थ जाधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सामन्याचा आनंद घेताना. पेप्सी दिली त्यांनी. धावा 2.3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र दर्शन मंदाले आपल्याला स्ट्राईकवर बघायला मिळतोय. सन्माननीय बाळाभाऊ दुसाने यांचं आगमन झालंय, त्यांचंही सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत जय मल्हार चषकामध्ये. दर्शन मंदले 39 धावांवर वैयक्तिक फलंदाजी करतोय आणि या वेळेस येतोय दर्शन मंदलेच्या बॅट मधून वाईडिश लॉंग ऑफच्या वरतून हवाई सफर येतोय षटकार, बिग हिट. हे असं असतं दर्शन मंदाले जसा स्ट्राईकवर आला स्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परत एकदा यावेळेस अँगल चेंज केलाय दर्शन मंदालेसाठी. राऊंड द विकेट मारा करतील रवी. यावेळेस पॉइंटला वरतून येतोय, क्षेत्ररक्षण थांबू शकणार नाही. मिळेल 4 4 4 4 सीमारेषे पार, चौकार. वैयक्तिक 14 चेंडूचा सामना केलाय आणि दर्शन मंदाले खेळतोय 49 धावेवर. 50 पासून दूर 1 रन पाहायला मिळतोय. चेंडू आणा मैदानात पाठवा. 14 चेंडू 49 धावा. येईल का 50 धाव्यांची पारी? एक शानदार. हो यावेळेस धावबादाने संधी नाही. यावेळेस पंच पायाला लागलाय का चेंडू? पायाला लागलाय ना, तंगडीवर करायची ना. येस, असं काही पंचगिरी पाहिजे म्हणजे त्याच्या खात्यावर जाणार नाही रन, असं आहे. 53 धावा लागल्यात बोर्डावर. 3 षटक समाप्तीच्या नंतर रवीने 2 षटकं हाताळली, 30 धावा खर्च केल्यात आणि एकही गडी बाद नाही झाला. अजूनही चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये. बघूया अण्णा आलाय आणि अण्णाचं स्वागत केलंय. स्वॅग से करेगा सबका स्वागत. दर्शन मंदाले ऑन फायर. 50 धावा झाल्यात. कॅमेरा पुढे बॅट वर करायची दर्शन. काय जबरदस्त पारी आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. ड्रेसिंग रूम कडे सलामी देताना बॅट वरती करताना पाहायला मिळतोय. चेंडू मैदानात पाठवा. ड्रेसिंग रूमही खेमा खुश आहे. ज्या पद्धतीने दर्शन मंडालेने आपल्या संघासाठी एक अतिशय भरी पारी खेळली आहे. लाजवाब.
हो हो, यावेळेस हात खोलण्याचे कोणतेही चान्स या चेंडूवर दिले नाही करू. नाना, अण्णा, अण्णा, चांगली बॉलिंग करणार, कारण दर्शन मंदेलेला बाद करणं खूप गरजेचं आहे. ते एक व्हिडिओ आले त्या अण्णाची, आणि दर्शन मंडलने यावेळेस उडवलाय. डीप मिड विकेटच्या वरतून येतोय मजबूत पॉवरफुल बिग हिट षटकार 6. परत एकदा डीप लॉंग आणून उडवलाय दर्शन मंडले. ऑन फायर, चेंडूला पाठवलंय सीमारेषा बाहेर, येतोय षटकार 6. काय जबरदस्त हायलाइट दाखवले प्रेक्षक राजांना. जय मल्हार चषकामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी करताना दर्शन मंडले पाहायला मिळतोय, हायलाइट पाहायला मिळते. षटकार चौकारांचा पाऊस, 67 धावांवर वैयक्तिक फलंदाजी करतोय. बघूया येईल का तिसरा ही फटका. 2 चेंडू बाकी आहे. परत एकदा उडवलाय. बघूया तिसरा तिसरा बिग हिट येतोय. सलग 3 षटकार दर्शन मंडलेच्या बॅट मधून पाहायला मिळाले. काय जबरदस्त जबरदस्त पारी पाहायला मिळते. 4थं षटक प्रगतीवर आहे. आज जय मल्हार चषकामध्ये 100 मारणारा फलंदाज ठरेल का? कारण या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून ब्रँडेड कंपनी सायकल ठेवल्या गेली आहे. बेस्ट बॅट्समन म्हणून 70ची बॅट ठेवल्या गेली आहे. डीप मिड विकेटला चांगलं फिल्डिंग होत आहे आणि काही टेक्निकली फलंदाजी चालू आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळतंय. षटक संपण्याची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये होते. स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल दर्शन मंदाले परत एकदा 5व्या षटकामध्ये कोण गोलंदाजी घेऊन येईल त्याच्यावरही नजर असतील. धावा पाहिला टीमच्या 78 धावा लागल्यात बोर्डावर. अठ्ठ्याहत्तर धावा. आणि परत एकदा उडवलाय लांबच लांब, येतोय षटकार 6. काय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दर्शन मंडले ज्या पद्धतीने फलंदाजी करताना, लढताना, भिडताना, वन मॅन आर्मी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस निश्चितच चौऱ्याऐंशी धावा आणि वैयक्तिक धावा 80. आणि यावेळेस परत एकदा उडवलाय गगनचुंबी, गगन भेदी, येतोय मॅक्सिमम बिग हिट, येतोय षटकार. काय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना दर्शन मंडळी पाहायला मिळतोय. सपनों को दिल में जगा कर रखो, हर दिन खुद को आगे बढ़ा कर रखो, रास्ते कठिन हो तो घबराना मत, हौसलों को हमेशा जगा कर रखो. आणि निश्चित हौसला निश्चित त्यांनी निश्चित जिंदा ठेवलाय. बघूया यावेळेस थ्रोचं ऑब्जेक्शन घेताना पाहायला मिळत आहेत.
फेअर डिलिव्हरी जितका हवा आहे तितका त्याने हात रोल झालाय. परत एकदा यावेळेस कनेक्शन चांगलं झालं नाही दर्शन मंदलेचं. यावेळेस सिंगलच काढेल. शेवटचा अंतिम चेंडू 91 धावा लागल्यात बोर्डावर आणि 87 धावांवर वैयक्तिक फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय दर्शन मंदले. मित्रांनो, प्रेक्षक राजनो, तुम्हाला जर दर्शन मंदलेची फलंदाजी आवडली असेल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. कारण की आज तुम्ही दिवसभर अनेक फलंदाज पाहिले असेल पण त्याच्यासारखा वन मॅन आर्मी निश्चित तुम्ही पाहिला नसेल. एक लाजवाब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सत्याऐंशी धावा लागल्यात बोर्डावर. अजूनही तुम्ही पाहाल तर 13 धावा दूर त्याच्या वैयक्तिक 100 साठी. आणि जय मल्हार चषका बदला पहिला 100 ठोकणारा पठ्या आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 13 धावा जर ठोकल्या तर 100 धावा वैयक्तिक ठोकेल. आता धावसंख्या पाहाल 91 धावा लागल्यात. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दर्शन मंतले, काय नेत्रदीप फटके आपल्याला पाहायला मिळाले. मंजिल उन्हीं को मिलती है जो हिम्मत नहीं हारते. तूफान से लड़कर ही परिंदे उड़ना सीखते हैं. कदम कदम पर मुश्किलें जरूर आएंगी लेकिन जीत का वही हकदार होता है जो दर्शन मंदले बीच मैदान में राडा घालता है. राडा राडा तर होणार भाऊ आज संध्याकाळी. दर्शन मंदलेची बॅटिंग जर पाहिली असेल तर निश्चितच सरपंच इकडं संध्याकाळी पार्टी राहीलच दर्शन मंदलला. आणि मलाही एका माझ्या मित्राने आज पार्टी दिली, कमेंट केली की भाऊ कॉमेंट्री झाल्या मला भेट. परत एकदा मोठा यावेळेस थांबवलंय कारण की गोल्डन चान्स असा येत नाही मित्रांनो. ऑनलाईन सामना चालतोय आणि ऑनलाईन सामन्यामध्ये निश्चित दर्शन मंदलेने ज्या पद्धती फलंदाजी केली आहे अफलातून आणि लाजवाब आणि 100 मारण्याचा वेळ त्याच्यावर आली आहे. 93 धावा लागल्यात बोर्डावर. फक्त 7 धावा दूर पाहायला मिळतोय. 97 धावा लागल्यात बोर्डावर. काय जबरदस्त 28 चेंडूचा सामना केलाय त्याने. आम्ही ज्यावेळेस सामना चालू झाला तर मी बोललो होतो जर दर्शन मंदले जर पूर्ण षटक खेळला या धावसंख्येला पुढे नेऊन सोडाल त्याची गॅरंटी नाही. परत एकदा तयार. हो यावेळेस गगनचुंबी गगनभेदी येतोय मॅक्झिमम षटकार 6 धावा. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती आणि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. 500 रुपये 100 झाल्यावर सरपंच भाऊसाहेब मैसून यांच्याकडनं. आणि या वेळेस आता 100 पहिला खिलाडी असा ठरलाय जय मल्हार चषकामध्ये 100 ठोकणार. इकडे ड्रेसिंग रूम कडे कॅमेरा फिरवायचा आहे. कॅमेरामॅन इकडे बघू शकता तुम्हाला पाहायला मिळतं ड्रेसिंग रूम सर्व खिलाडी उभे राहून त्याचं सारण आमचे पंच योगेश लपडे तेही सुद्धा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज झाला. आणि काय जबरदस्त फलंदाजी. एक क्रिकेटरला काय पाहिजे, एक क्रिकेटरला फक्त एवढंच पाहिजे की आपल्या 100 धावा कधी होतील आणि ते 100 धाव्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळत आहे. जय मल्हार चषक 2026 मध्ये. बघूया परत एकदा काय जबरदस्त. आणि यावेळेस शॉट फासलाय. किती धावा पळून काढतील यावेळेस खिलाडी के मस्तक पर दस्तक आएगा 4 सीमा रेषा पार. यावेळेस सर्व रेकॉर्ड तुटले. आज हायेस्ट स्कोरही रेकॉर्ड तोडले आणि वैयक्तिक 100 पार केली आहे.
ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवलाय, हर गोलंदाजाला खेळ केलाय. ज्यावेळेस परत एकदा शेवटचा अंतिम चेंडू होता आणि त्याच्यावर फटका. काय जबरदस्त पारी. 32 चेंडू हाताळले आणि 109 ची एक लाजवाब पारी. शतरंज की चालों का खौफ उन्हें होता है लाला, जो हार से डरते हैं, हम तो बाजी पलटने की दम रखते हैं. त्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दर्शन बांधाले एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दर्शन बांधालेसाठी मित्रांनो, कारण की 100 धावांची पारी म्हटल्यावर जो क्रिकेटर राहतो त्यालाच माहिती, कारण 100 धावा अशा कधीच होत नाहीये आणि त्या धावा झाल्यात. जय मल्हार चषक 2026च्या या भव्य दिवस स्पर्धेमध्ये पाहू शकता. एक प्रेक्षक राजाई मध्ये जाऊन त्याला मिठी मारली. क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं पाहू शकता कसं असेल, कारण ज्या पद्धतीने दर्शन मंदालेने खेळ दाखवला. आपल्या बॅट मधून एक लाजाव आमचे अगरबत्ती राजाभाऊ, तेही सुद्धा त्याला एक चेअरअप करा. काय खेळीच इतकी ताकदवर होती. 100 धावा मारणं काय तोंडाचा खेळ ना मित्रांनो. सन्माननीय कॅमेरामॅन फोकस करायचा पाहू शकतात. प्रेक्षक राजा त्यांच्या मित्र परिवार जुडलाय. भाऊसाहेब, मान्य सरपंच भाऊसाहेब यांच्याकडनं 500 रुपये. कॅमेरामॅन फोकस करा. या बाहेर या, थोडस पुढे या, मैदानात या. दर्शन मांदले भाऊसाहेब महेश धुने यांच्याकडनं 500 रुपयाचा रोख कॅश प्राइज दिले. तस काय जबरदस्त कामगिरी. 36 चेंडू मध्ये 114 धावांचं आव्हान ठेवलं गेले. ज्या पद्धतीने दर्शन मंदालेने फलंदाजी केली, एकट्याच्या दमावर आपल्या संघाला निश्चितच क्वार्टर फायनल पर्यंत नेण्याची ताकद ठेवली आहे. क्वार्टर फायनलला शिव एनएसके हा संघही ताकदवर संघ आहे. कोणत्या पद्धतीने आपल्याला तोही सामना पाहायला मिळेल ते बघणं गरजेचं आहे. बघूया ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शरद दिवे त्यांचंही सुद्धा या स्पर्धेच्या अंतर्गत हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ज्या पद्धतीने कमेंट करताय तुमचे खूप सारे आभार, धन्यवाद. 36 114 पहिला चेंडूवर येतोय. बिग ब्लास्ट, बिग ब्लो येतोय बाहीच्या बॅट मधून. एक दमदार षटकार, 6 धावा.
परत एकदा यावेळेस माईच्या बाट मधून येतोय षटकार सलग बॅक टू बॅक दुसरा फटका येतोय. बघूया माही दर्शन मंतले ज्या पद्धतीने आणि ह्या वेळेस उंच गगन भरारी घेतली चेंडूने जातोय सीमारेषे पार मॅक्सिमम षटकार 6. काय जबरदस्त सामने पाहायला मिळत आहे. 401 सिक्स झालेत या स्पर्धेचे. काय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस तुम्ही पाहशाल ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहायला मिळतोय. 18 धावा लागल्यात बॉर्डरवर. तिसरं चेंडू पाहायला चौथा चेंडू पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कामगिरी. 3 षटकार सलग आलेत. येईल का 6 षटकार माहीच्या बॅट मधनं. माही मार रहा है यावेळेस येतोय पुल केलाय चेंडूला केलंय गुल येतोय मॅक्सिमम शीट षटकार बिग ब्लास्ट येतोय षटकार 6. काय जबरदस्त जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जय मल्हार चषक 2026 मध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे षटकारांचा पाऊस. 4 छक्के आलेत यावेळेस. परत एकदा कमबॅक करताना दर्शन मंदाले. कारण मोठे खिलाडी जर पाहशाल तुम्ही चांगले कमबॅक करण्यामध्ये माहीर असतात. 4 षटकार जरी लावले तरी 5व्या चेंडूवर निश्चित रणनीती आखल्या गेली होती. चांगला टप्पा लाईन थोडी चेंज केली आणि चांगला चेंडू हाताळला दर्शन मंदालेने आणि सिंगलवर स्ट्राईक रोटेट केलं आणि आता परत तुम्हाला रवी पाहायला मिळेल स्ट्राईकवर. अहो बल्ला फिरवला गेला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. यावेळी षटक संपण्याची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच योगेश लबडे 17.80 चा सरासरी गाठायची. धावा पाशाल 25 धावा. काय जबरदस्त थरारक पाहायला मिळतोय. क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. तो पाहायला मिळेल फक्त जय भवानी इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. 192 देशामध्ये ही स्पर्धा दाखवली लागते या चॅनलच्या माध्यमातून. आणि तुम्ही स्पर्धा पाहशाल तर अतिशय भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळते. तर जय भवानी चॅनलवर दाखवले जाते जय मल्हार चषक. काय जबरदस्त कामगिरी. बघूया परत एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ज्या पद्धतीने खेळ चाललाय. परत एकदा उडावलाय कव्हरच्या वरतून येतोय. एक टप्पा 4 सीमारेषे पार मिळतोय चौकार. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त कामगिरी. लाडची संघाचे फलंदाज सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये एक संघर्ष योद्धा बनले दोघं. 114 धावांचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालणारा फलंदाज पाहायला मिळतोय. माही मार रहा है. 6 चेंडू 29 धावांवर वैयक्तिक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अहो यावेळेस विकेट किपर दर्शन मानताले धाव बनवण्याची संधी नाही. यावेळेस चांगलं कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये हा खेळ आपल्याला पाहायला मिळाला अतिशय जबरदस्त ही मॅच लाडची विरुद्ध मुंगसरा. रिक्वायर 100 पाशाल तर 18.21 चा झालाय आता. आणि यावेळेस परत एकदा डीपीड विकेट खिलाडी के मस्तक पर दस्तक आएगा 4 सीमारेषे पार मिलेगा चौकार. माही मार रहा है. काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी मुंगसराची पाहिली असेल तर दर्शन मंदाले अतिशय जबरदस्त धुवाधार फलंदाजी पाहिली. नंतर लाडची संघाचे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. अजून रवी तर 4 झाला नाहीये. रवी मध्ये ती क्षमता आहे. मोठे फटके खेळू शकतो. रवी मोठा सितारा आहे का लाडची संघाचा आणि तोही नंतर चार्ज धरेल. कंपनी सांभाळेल. पार्टी जॉईन करेल. आता मात्र माहीने धुरा सांभाळली आहे या रनचेची.
कोणी कुठे मोबाईलची स्क्रीन सोडून जाऊ नका. जय मल्हार चषकाला जोडून राहा. बघूया परत एकदा 33 धावा लागल्यात. बॉर्डर 1.3 चा खेळ आणि यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षण भाऊसाहेब बैजुने. भाऊसाहेब बैजुने यावेळेस झेल सोडताना बघायला मिळत आहे. तुम्ही जर पाशाल भाऊसाहेब बैजुने माजी सरपंच आहे, पण वय त्यांचं झालंय 50च्या पुढे आहे, तरी सुद्धा या कॅचला जज करायचा प्रयत्न त्यांनी केला. 100% एफर्ट दिले भाऊसाहेब बैजुने यांनी. खरं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. 55 वय 55 तर असलच मी तर म्हणतोय, त्याच्या पुढे असेल तरी मैदानात अजूनही एक जवान पोरासारखं खेळताना पळताना पाहायला मिळत आहे. माही 35 धावांवर वैयक्तिक फलंदाजी. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट फुल फेस ऑफ द बॅट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. चांगलं फील्ड पाहायला मिळत आहे. आणि निर्धाव चेंडू तुम्ही पाहाल. निर्धाव चेंडू जितके टाकाल तितकं प्रेशर मध्ये तुम्हाला फलंदाज पाहायला मिळेल. मग प्रेशर फलंदाज जर आला की एखादा गलत शॉट खेळून मग निश्चित बाद होण्याची शक्यता वाढते. धावसंख्या पाहाल 35 धावा. आणि यावेळेस पाहू येऊ शकता टॉप एज. यावेळेस मुख्य पंच काय करता काय माहिती. मुख्य पंच काय बात आहे. मग आमचे पंच लयच खतरनाक या जय मल्हारचा. काय गडबड पंच गडबड काय पंच बरं चेक करतो आम्ही, टेन्शन घेऊ नका. नो बॉल आहे लय वरती बॉल आहे. आणि ह्या चेंडूवर जर षटकार जर आला असता ना तर मॅच मध्ये अजूनही दमदार मजा आली असते. माही मार रहा है आणि ज्या पद्धतीने माही फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ज्यावेळेस उडवलाय माहीच्या बॅट मधून येतोय डीप मिड विकेटच्या वरतून गगनचुंबी गगनभेदी येतोय ब्लिक ब्लास्ट येतोय षटकार. 6 44 धावा लागल्यात बोर्डावर. 2 षटक समाप्तीच्या नंतर धावसंख्या बघशाल 44. आता मात्र शिव NSK हा संघ पाहतोय कोणती टीम आम्हाला येईल. या दोन्ही टीमा पाहाल तर बेधडक बेखौफ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालंय. मंडपवाले कैलास भाऊ कुठं असाल तिकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करा. संदीपजी रायकर उर्फ गायकर, संदीपजी गायकर उर्फ जड्डू अण्णा यांचंही आगमन झालंय. त्यांचंही सुद्धा औशिराम मगर. 44 धावा लागल्यात बोर्डावर. 2 षटक समाप्तीच्या नंतर काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. दर्शन बांधाल्याचे 6 चेंडू खूप महत्वाचे ठरणार आहेत. आणि पहिल्या चेंडूवर रवीने केलाय वार आणि येतोय पलटवार. येतोय 6चा झटका. येतोय 440 चा फटका. काय जबरदस्त 441 फोर झालेत या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये षटकाराचा पाऊसच पाहायला मिळतोय. 50 धावा लागल्यात बोर्डावर. 43 धावांवर वैयक्तिक फलंदाजी माही करताना पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला टप्पा अचूक मारा पाहायला मिळतोय. आणि दर्शन बांधाले यावेळेस कमबॅक करताना पाहायला मिळाला. अजय मल्हार चषक 2026 मध्ये तुम्ही प्रत्येक सामना जर मागे जाऊन जरी पाशाल तर तुम्हाला थरारकच सामने पाहायला मिळाले. आणि त्याचं श्रेय जातंय पूर्णच्या पूर्ण आयोजन कमिटीला. महेंद्र बाबा थेटे, पप्पू थेटे, कालिदास थेटे, योगेशजी लबडे. कारण का हे सगळं श्रेय त्यांना जातं. कारण त्या पद्धतीने मॅचचं शेड्यूल बांधलं जातं. प्रणव घुले पण आहे युवा फलंदाज केटीचा. आणि परत एकदा पुल केले आणि चेंडूला केले डीप मिड विकेट रिजन मध्ये गुल. येतोय मॅक्सिमम
षटकार, बिग ब्लास्ट षटकार. चेंडू पाठवा मध्ये आणि आयोजन कमिटीच्या मेंबरला विनंती का तुम्ही षटकाराला बाउंड्री लाईनला उभे राहा. तुम्ही इकडे स्टेजवर बसून काय करीत आहे? मग बाउंड्री लाईनला चेंडू आणायला जरा बाबा. हे बा इकडे प्रणव गुलेला सांगा तर. इकडे बसून माझा घेऊ मंडळ कार्यक्रम अध्यक्ष बांधलाय. पोरं जाऊन इकडे थांबव, इकडे थांबव. तू पोरांना सांगत राह फक्त. जा लवकर. काय जबरदस्त. यावेळेस पार्टी जॉईन केली रवीने आणि रवीने विचार केला माही कब तक मारेगा. माही का थोडासा पार्टनरशिप में साथ देता हो. यावेळेस परत एकदा चांगला कमबॅक. एक तेरी तो एक मेरी. मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहायला मिळतोय. एका वेळेस जर तुम्हाला पाहायला मिळतो तर भारी पडताना रवी बघायला मिळतोय आणि त्याच्यानंतर लगेच कमबॅक करताना पाहायला मिळतोय दर्शन मंदाले. 2.4 56 धावा लागल्यात बोर्डावर. काय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आयोजन केलंय, नियोजन केलंय, प्रत्येक सामना कट टू कट मध्ये आयोजन कमिटीने ठेवलाय. यावेळेस बाजचा एज आणि मोठा गडीपात. यावेळेस कमबॅक करताना मुंगसर संघ पाहायला मिळतोय कारण का दर्शन मंदाले हा कमबॅक करून देणार आपल्या संघाला. मोठा गडीपात झालाय रवी. बघूया त्याच्या जागेवर कोण चाललाय. अण्णा. अण्णाला काहीतरी करावं लागेल कारण रवीने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे अतिशय जबरदस्त कामगिरी पाहिली आहे रवीने. माही अजूनही स्क्रीजवर आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही जर माहीची फलंदाजी पाशाल 12 चेंडूंचा खेळ केलाय. 43 धावांवर वैयक्तिक फलंदाजी करतोय. टीमची धावसंख्या पाशाल 56 धावा. एक गडी बाद. आताच रवी बाद झालाय. रवीच्या जागेवर गेलाय अण्णा. आता बघूया अण्णा कोणत्या पद्धतीने फलंदाजी करेल खेळपट्टीवर ते पाहणं बघणं गरजेचं आहे. दर्शन मंदालेने ज्या पद्धतीने षटका हाताळले. दर्शन मंदालेने 37 धावा खर्च केल्यात. यावेळेस चांगला चेंडू. हात खोलण्याचे कोणतेही चान्स दिले नाही. षटक सापल्याची घोषणा मुख्य पंच योगेश लबडे करताना पाहायला मिळत आहे. अठरा चेंडू 58 धावा. बघू शकता ह्या पहिल्या 18 मध्ये 56 धावा आल्यात. पहिल्या 18 मध्ये 56 आल्यात. आता दुसऱ्या 18 मध्ये 58 पाहिजेत. बघूया आता गेम चेंजर बॉलर, विकेट टेकर बॉलर आपल्याला आपला हुकमी एक्का काढलाय मुंगसरे गावाने. ठाकरे ब्रॅड. बघूया मागच्या मॅच मध्ये ठाकरेने घेतला होता हॅट्रिक आणि एक मिडल ओव्हर. आणि पहिल्या चेंडूवर गगनचुंबी गगन वेदी येतोय षटकार. मॅक्सिमम 6 धावा. माही ज्या पद्धतीने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय लाजबाब अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली माहीची. 49 धावा लागल्यात माहीच्या. सन्माननीय सोमनाथ भाऊ खाडे सरपंच यांचंही आगमन झालंय. त्यांचंही सुद्धा हार्दिक हार्दिक या जय मल्हार चषकामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे सरपंच साहेब. 63 धावा लागल्यात बोर्डावर. 3.1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल ठाकरे. आणि यावेळेस क्लीन बोल्ड वाटतंय. नाही भुला आमचे पप्पू दादा थेटे लगेच आम्हाला संजू बाबाची आठवण देताना इस्त्री काढावं लागेल. ती इस्त्री जसे आमचे संजू बाबा गेले ते इस्त्रीच कुठं ठेवून गेली काय माहिती. 6 षटकार लावले कोणत्याही फलंदाजाने. 501 रुपयाचं कॅश प्राइज पिंटू भाऊ घुले यांच्याकडं. यावेळी चांगली फिल्डिंग चांगला सुरेख रिटर्नही पाहायला मिळतोय. 50 धावा झाल्यात माहीच्या. जोरदार टाळा झाला पाहिजे. प्रेशर मध्ये या 50 धावा ठोकल्यात माहीने. लाजबाब फलंदाजी. कारण चेस करताना प्रेशर किती असतं आणि त्या प्रेशर मधून खरा निखरतो
तो खरा योद्धा असतो आणि योद्धा आपल्याला पाहायला मिळतो माही. आणि ज्या वेळेस येतोय दे धक्का इरादा पक्का आणि अण्णाच्या बॅट मधून येतोय चौकन्ना छक्का. षटकार 6. बघूया परत एकदा ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अण्णाने थोडस प्रेशर कमी केलं माहीचं. बघूया अनस्किन रन रेट पाशाल तर परत एकदा उडवलाय आणि ह्या वेळेस एक टप्पा 4 सीमारेषे पार. हा रनच्याच पाहिला मजा येत आहे. आणि ज्यावेळेस सामना सुरू होताना तुम्ही पाहिला असेल कमेंट आली होती, भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या की ह्या पोलमध्ये लाडची हा संघ पोलचा दावेदार ठरेल. पण आता संघर्ष करावा लागतोय लाडची संघाला. 74 धावा लागल्यात बोर्डावर. 3.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. माही 50 धावांवर वैयक्तिक फलंदाजी आणि अण्णाची जर खेळी पाशाल 10ची योगदान पाहायला मिळतंय. यावेळी चांगला टप्पा पाहायला मिळतोय. थाय पॅडवर चेंडू आदळतोय. बघा षटक संपल्याची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली मुख्य पंचांकडे. धावसंख्या पाशाल 74 धावा लागल्यात बोर्डावर. 12 चेंडू 40 धावांचं समीकरण पाहायला मिळेल. 12 चेंडू 40 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. बघूया 20ची सरासरी गाठायची प्रत्येकी षटकारामध्ये. काय जबरदस्त सामना. हार जीत ही ज्या पद्धतीने लाडची संघाने खेळ केला, या रणचेचा पाठला केला, निश्चित एका वाघासारखं लीडर बेखौफ रणचेचा पाठलाग करताना लाडचीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. माही त्याच्या जोडीला आपल्याला साथीदार पाहायला मिळतोय अण्णा. बघूया रवी काहीतरी मेसेज घेऊन गेलाय मैदानाच्या आतमध्ये, कारण की 12 चेंडू 20 धावांचं समीकरण, माफ करा 12 चेंडू 40 धावांचं समीकरण. बघूया आता प्राइज आलेत बॅट्समन साठी गोलंदाज साठी. 3 विकेट जर घेतल्या सन्मान्य पिंटू भाऊ घुले 501, 3 षटकार लावले तर 501. अहो यावेळेस चांगला टप्पा अचूक मारा. पंकज युवा तेज गेंदबाज चांगली बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जे मल्हार चषक 2026 मध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. जे ऑनलाईन प्रेक्षक राजा मॅच पाहत असेल त्यांचाही सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. 11 चेंडू 40 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. समोर फलंदाज पाहिला तर माही आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस थर्ड मॅन आणि यावेळेस जे लाडची संघाचा जो मेन हुकमी एक काम होता तो आता परतताना पाहायला मिळतोय. 50 धावांवर वैयक्तिक खेळी केली. शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. जबरदस्त माहीने फलंदाजी केली. निश्चित त्यांचे प्रेक्षक राजाही त्याच्या सहारणा करताना पाहायला मिळतात. पण ते कागदार आहे ज्या पद्धतीने खेळ दाखवला माहीने. निश्चित एक जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. 10 चेंडू 40 धावांचं समीकरण. 3 षटकार आलेत. 501 पिंटू घुले यांच्याकडनं आणि 3 विकेट आल्या तरी 501 पिंटू घुलेकडनं. यावेळेस झेल सुटतोय. बघूया किती धावा पळून काढतील. धावबादाने संधी निर्माण होईल का नाही. यावेळेस चांगलं रनिंग बिटवीन द विकेट खेळपट्टीवर 3 धावा पळून काढल्यात. नऊ चेंडू 37 धावा. जय मल्हार चषक 2026 मध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. ज्या पद्धतीने तुम्ही या हायवेकडनं पाहाल, आज 6वा दिवस आहे. शेवटच्या अंतिम सामन्यांमध्ये तुम्हाला तिकडे गर्दी होताना दिसते. बायकर्स रायडर्स सगळे मॅच पाहताना दिसत आहे.
त्यांचंही सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. फक्त गाड्या थोड्याशा रस्त्यातून थोड्या काढायला घ्या मित्रांनो, कारण पाठीमागून हायवा बिवा मोठा ट्रक येतात, याची काळजी घ्या. मॅचकडे लक्ष राहू द्या, पण तुमची स्वतःची काळजी घ्या. बघूया 8 चेंडू 36 धावांचं समीकरण. परत एकदा मोठा पटका. यावेळेस सिंगलवर थांबावं लागेल. माही जसा बाद झालाय, जसा माही बाद झालाय तर धावांवर लगाम लावली मुंगसऱ्या गोलंदाजाने, आणि युवा गोलंदाजाने इम्प्रेस केलंय आणि चांगला फलंदाजही बाद केलाय. पंकज ज्या पद्धतीने एक बॉलिंग केली पंकजने, एक मोठा गडी या मधल्यात बाद केल्यात माही. त्याच्यानंतर चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. ब्लॉक होल, यॉर्कर आणि त्याचा अनेक व्हेरिएशन त्याच्याकडे पाहायला मिळतात. या 2 धावाने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 81 धावा. शेवटचे 6 चेंडू 33 धावा. 3 षटकर आले तर पिंटू भाऊ गुले यांच्याकडनं 501. 3 विकेट घेतल्या तर पिंटू भाऊ गुले यांच्याकडनं 501. परत एकदा खोदून काढलाय. पहिल्या चेंडूवर फ्लॅट षटकार. त्या ठिकाणी माजी सरपंच आपल्याला पाहायला मिळाले, भाऊसाहेब जुने. त्यांना कोणताही चान्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करण्याचा करू दिला नाही. चेंडू त्या पद्धतीचा फटका पाहायला मिळाला होता. यावेळेस परत एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बाटन चेंडूचा कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही. 4 चेंडू 27 धावा. शिव NSK चे कर्णधार, शिव NSK चे कर्णधारला विनंती का लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडायचं आहे. शिव NSK यावेळेस ही पीड विकेटला हवाई सफर. यावेळेस ताकदीचा केलाय वापर आणि चेंडूला पाठवलंय हवाई सफर. येतोय षटकार. विजय लाडची गावाने खरंच गेम करून दाखवलाय. इतकं मोठं धावेचा डोंगर होता, त्याचाही पाठलाग केलाय. बेक ऑफ बे लीडर आणि फलंदाजी तितकी ताकदवर आपल्याला लाडची संघाची पाहायला मिळाली. 3 चेंडू 21 धावा. एखादा जर चमत्कार झाला, नो बॉल जर आला, परत गेम मध्ये लाडची वापिस. टॉपेज फुलटो चेंडू होता. स्वतः विकेट कीपर दर्शनमान झाले. एक कोणती गलती न करता फलंदाजाला केलाय, तंबूचा रास्ता दाखवलाय. जबरदस्त जबरदस्त खेळ करून दाखवला लाडची संघाने. 2 चेंडू 21 धावा. परत एकदा टॉपेज स्वतः गोलंदाज ठाकरे जज करता आला नाही व्यवस्थित. एक सिंगलच थांबावं लागेल. यावेळेस एक महत्वाची सूचना आपल्याला बघायला मिळते. शिव NSK चे कर्णधार विनंती का लवकरात लवकर यायचंय. शांताराम पाटील अजिडगुडा अशाल लवकरात लवकर यायचंय. शांताराम पाटील
औशीराम मगर कॅप्टन. दर्शन मंडले मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय. मगर साहेब तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलाय. तर दर्शन एक जबरदस्त पारी दर्शन कन पाहायला मिळाली. दर्शन मंडले मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय. जबरदस्त खेळी 100 धावा बनवल्या त्यांनी आपल्या संघासाठी. एक वन साइड किंग वन साइड हिरो दर्शन मंडले आपल्याला पाहायला मिळतं.